नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, 4 फेब्रुवारी रोजी मंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांनी कामगार नोंदणी पोर्टल सुरू करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आणि तो म्हणजे सरकार आता ऑनलाईन पद्धतीने नवीन नोंदणी तसेच नूतनीकरण म्हणजे रिन्युअल आणि क्लेमसाठी अशी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे करण्यात येणार आहे. पण मित्रांनो, व्हेरिफिकेशन आणि कामगारांच्या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या WFC सेंटरमध्ये जावं लागणार आहे. म्हणजे काय, तर अर्ज करताना त्यांना अपॉइंटमेंट डेट ही घ्यावी लागणार आहे. अपॉइंटमेंट म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तारीख निवडायची. ही तारीख निवडून तुम्ही तुमचा संबंधित अर्ज व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो मंजूर करण्यात येणार आहे. अशी ही एक महत्त्वाची अट मंडळाने घातली आहे. अजून कोणत्या अटी व शर्ती आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आता बांधकाम कामगार इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ त्यांचं जे ऑफिशियल पेज आहे त्या ऑफिशियल पेजवरती आलो, जे आपल्याला जाहिरात वाचायची त्यासाठी. आणि इथं आपल्याला खाली व्यवस्थित पद्धतीने त्यांनी जाहिरात दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण इन शॉर्ट मध्ये आणि पटकन वाचून घेणार आहोत. तर पाहूया आता त्यांनी याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी पहा, एक नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघा, मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजे उद्यापासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. म्हणजे की उद्यापासून तालुका सुविधा केंद्र, प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जे सुविधा केंद्र आहे तिथं जे डेटा एंट्रीचं काम होत होतं ते आता पूर्णपणे बंद करणार आहेत. आणि आता ते काय करणार आहेत, बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतात. म्हणजे काय की तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या ठिकाणावरून तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणावरून तुम्ही बांधकाम कामगार असल्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचं नोंदणी असेल, तुमचं नूतनीकरण असेल, तुमचे लाभाचे अर्ज असतील, हे ऑनलाईन पद्धतीने पाहिजे त्या जागेवरून तुम्ही भरू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या ठिकाणावरून तुम्हाला पाहिजे, आता समजा एखादा जर ग्रामीण भागामध्ये राहत असेल आणि त्याला तालुक्याच्या ठिकाणी जाणं जर अवघड पडत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे लाभाचं आहे. त्यानंतर 3 नंबरची लाईन आपल्याला काय सांगते, अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीच्या तारीख निवडावी लागेल. म्हणजे काय आहे की पहिली गोष्ट एक तर कळलं की आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये समजून ही घेतली की अर्ज भरल्यानंतर कागदांची जी पडताळणी करायची आहे, तर ती कागदांची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या तारखेची अपॉइंटमेंट घ्यायची आहे. आणि ती तारखेची अपॉइंटमेंट ही तुमच्या सोयीनुसार असणार आहे. पुढे वाचूया. 6 फेब्रुवारी 2025 म्हणजे परवापासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल. म्हणजे यांनी काय सांगितलं की 6 फेब्रुवारी, आज 4 आहे, उद्या 5 आहे, परवा दिवशी 6 आहे. 6 फेब्रुवारी पासून त्या तारखेला म्हणजे तुमची जी अपॉइंटमेंट घेण्याची तारीख आहे ही 6 तारखेपासून चालू होणार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितले त्यांनी, निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर जर हजर राहावे लागणार आहे. आणि जर ठरलेल्या तारखेप्रमाणे जर तुम्ही हजर नाही राहिला तर तुमचा जो कुठला अर्ज आहे तो नामंजूर करण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या, याच्यामध्ये काय करायचे, आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेताना तुम्हाला तारीख निवडायची आहे आणि तारीख निवडल्यानंतर तुम्ही जे कुठलं सुविधा केंद्र निवडताय त्या सुविधा केंद्रावर तुम्हाला त्या तारखेला तुमचे ओरिजिनल कागदपत्र घेऊन हजर व्हायचंय. जर समजा काही कारणास्तव तुमच्या कुठल्याही पद्धतीच्या वैयक्तिक कारणास्तव जर तुम्ही गैरहजर राहिला आला नाही तर तुमचा अर्ज त्या ठिकाणावरून बाद करण्यात येईल तुम्हाला. म्हणजे तो अर्ज जो केलेला आहे तो पूर्णपणे तुमचा बाद ठरवण्यात येईल. आता त्याच्या पुढे अजून त्यांनी काय सांगितलेले आपण पाहूया, की लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत. आता त्यांनी त्याच्या पुढचं आणि महत्वाची गोष्ट सांगितलेली जी आपण वाचूया, की ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.
म्हणजे काय आहे की अगोदरच तारीख घेतलेली आहे, ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे जे तिथून मागे जे काही फॉर्म होते त्याची जी अगोदरच तारीख घेतलेली होती ते सगळ्या तारखा आता रद्द करण्यात आल्यात. आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकता. जी कुठली लिंक असेल त्या लिंकवरून तुम्ही नवीन तारीख निवडू शकता. आता पुढे काय सांगितलेलं आहे अजून, रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर क्लिक करावे. सिस्टीम तुम्हाला नवीन नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. ओटीपी पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची पोचपावती क्रमांक भरवायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा दिनांक निवडू शकता. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जिथं कुठं तुम्हाला तारीख निवडायची तर ती तारीख निवडण्याचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन कुठे येणार आहे, तर त्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर सिस्टीम तुम्हाला नोंदणी क्रमांक विचारेल. तुमच्याकडे ऑलरेडी नोंदणी क्रमांक आलेला असेल तर तो नोंदणी क्रमांक तुम्हाला भरायचा आहे. नोंदणी क्रमांक भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर जो कुठला नंबर तुम्ही दिला होता त्या नंबरवरती तुम्हाला एक ओटीपी जाईल. ओटीपी गेल्यानंतर ओटीपी पहिल्यांदा व्हेरीफाय होईल. जोपर्यंत तुम्हाला ओटीपी येत नाही तोपर्यंत तुम्ही व्हेरीफाय करू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही तारीख आणि जागा बदलू शकत नाही. तर ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची तारीख बदलायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिली जी पोचपावती येणार आहे त्या पहिल्या पोचपावतीवरचा पोचपावती क्रमांक आहे तो आपल्याला तिथं भरायचा आहे. जर तारीख बदलायची तर जुन्या पोचपावतीचा नंबर भरल्याशिवाय ती तारीख चेंज होणार नाहीये, तर ते महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा आणि दिनांक निवडू शकता. सगळ्यात शेवटीचा ऑप्शन आहे जागा आणि दिनांक. जर ओटीपी चेंज क्लेम आपण एक मिनिट चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट, त्याच्यानंतर ओटीपी, त्याच्यानंतर तुमचे जे काय पावती क्रमांक आहे पोच पावती क्रमांक, या 3 स्टेप झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे जागा आणि दिनांक निवडायची. जर तुम्ही ह्या स्टेपनुसार जर गेला नाही तर तुमची जागा आणि दिनांक चेंज होणार नाही आणि तुमचा अर्ज हा नामंजूर केला जाणार आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो ही अशा पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती. माहितीपूर्ण व्हिडिओ वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका. जर समजा फॉर्म किंवा अर्ज भरताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लवकरच तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा आहे किंवा ऑनलाईन भरायचा आहे याची व्हिडिओ तर तुम्हाला मिळूनच जाईल. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या चॅनलच्या लिंक्स आहेत त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमच्या येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.